मी शाहिद केरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अवघ्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायती या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। 2 तारखेला मतदान आहे आणि 3 तारखेला आपल्याला निकाल प्राप्त होणार आहे। मात्र सर्व महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायती यासाठी सर्व पक्षांनी आणि त्या पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसलेली आहे। त्यामध्ये खेड नगरपालिका या नगरपालिकेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा अनेक पक्षांनी आपले उमेदवार सादर केले असले तरी सुद्धा त्यामध्ये एक ऐतिहासिक आणि सगळ्यांची लक्षवेधी अशी घटना म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। त्यांची उमेदवार आहेत एक महिला उमेदवार अर्थात सीमाताई जाधव यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यासाठी त्यांचा प्रचार देखील सुरू झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचा नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष अर्थात उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष सादिक भाई काजी यांनी एक जबरदस्त धाडस यावेळी दाखवलेलं आहे की आपण जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत आणि त्यांनी आपला उमेदवार दिलेला आहे। नेमकी त्यांची भूमिका काय आहे, कशा पद्धतीने त्यांची नीती आहे आणि त्यांच्या प्रचाराची यंत्रणा कशी असेल या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे सादिक भाई काजी। सादिक भाई तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा, कारण आपण जिल्हाध्यक्षपद मला वाटतं नुकतंच घेतलं, एक 2-3 महिने झाले असतील आणि त्यानंतर पहिल्यांदाची निवडणूक आलेली आहे, नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि तुम्ही आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहे, तोही थेट नगराध्यक्षपदासाठी निवडलेला आहे। का वाटलं तुम्हाला की आता आपण या ठिकाणी उमेदवार दिला पाहिजे? सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार, जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र। मी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सादिक काजी गेले 2 महिने झाले की मी तालुका ह्या जिल्ह्याची मला माझ्या साहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्या हातामध्ये एवढी मोठी जबाबदारी दिली। आता जबाबदारी दिल्यानंतर मी पहिल्यापासून मी राजकीय आहे, मी काँग्रेसमध्ये 2009 पासून काम करतो आहे आणि माझं पिंडच राजकारण आहे आणि राजकारणाचा अभ्यास असल्यानंतर तो अभ्यास आज मी माझ्या वंचित बहुजन आघाडीचे माझे नेते माझे प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि त्यांनी जी काय माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाचा मला साध्य करून दाखवायचं आहे। आणि मी आहे धडाडी, मला कुठल्याही नेत्याला कुठल्याही पक्षाला कुठल्याही कुणाच्या काय असेल त्याच्या समोर जाणारा मी माणूस आहे आणि आजपर्यंत समजा वंचित बहुजन आघाडीच्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठला उमेदवारी जरी उतरला नसला ह्याचा मला पूर्णपणे त्याची मला जाणीव होती। तर समजा आधी काय झाला असेल मला माहीत नाही, पण माझ्याकडे जेव्हा हे जबाबदारी आली ह्या जबाबदारीचा मी पूर्णपणे एक खात्रीलायक सांगतो की जेव्हा पद मिळाला हे माझ्या भाग्यच होता। आज एवढं मोठ्या नेत्याचा मला आशीर्वाद मिळाला आणि त्या नेत्याचा जे काय माझ्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वास साध्य मी करून दाखवण्यासाठी मी पहिल्यांदा जेव्हा 1-2 महिने झाल्यानंतर काय कालावधी मला भेटला पण नाही, पहिल्यांदाच मला आल्यानंतर उमेदवारी इलेक्शन समोर आली। आता नगरपालिकेचे इलेक्शन्स आहे, काही दिवसानंतर परत पंचायत समिती जिल्हा परिषदची इलेक्शन्स आहे, या दोन्ही इलेक्शनमध्ये मी उतरणार आहे। मग मी माझा पहिला झाड ह्या नगरपालिकेमध्ये उतरून हे मी आता साहेबांचा आशीर्वाद घेऊन ह्या इलेक्शनमध्ये मी उतरलेला आहे। मला पूर्णपणे खात्री आहे की मी ह्या नगरपालिकेच्या उमेदवाराला माझी सीमाताई जाधव ज्यांचं नाव आहे आणि त्यांच्या नावाने मी आज फॉर्म भरलेला आहे नगरपालिकेमध्ये आणि 100% माझी खात्री आहे माझे सर्व सहकारी जे रात्रंदिवस फिरतात माझ्या कामासाठी ते पूर्णपणे कौतुक घेऊन माझ्या गावागावामध्ये फिरतात, प्रचार करतात, ते सुद्धा मला एनर्जी देतात। आज मला त्यांचा एक रिस्पेक्ट मिळाल्यानंतर मला पूर्णपणे एक अशी एनर्जी मिळालेलं की जेणेकरून मी 100% ह्या राजकारणामध्ये माझ्या साहेबांसाठी काम करून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या नगरपालिकेमध्ये लावायचा प्रयत्न नक्कीच करणार आहे। परंतु इथे बघायला गेलं तर आपल्या समोर जे आहे ती बलाढ्य शक्ती आहेत, म्हणजे प्रस्थापित पक्ष प्रस्थापित नेते मंडळ आहेत, त्यांची एक वेगळी शक्ती आहे, त्यांचा अनुभव आहे। यामध्ये आपण तुमचा उमेदवार ज्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उभा केलेला आहे, काय समीकरणं असतील, कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत संवाद साधताय, कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही चर्चा करताय? चर्चा बघा कसं आहे की आजपर्यंत 2019 पासून आपण जेव्हा ह्या आता सत्ता बदलचा राजकारण चालू आहे, लोकांमध्ये काय कंटाळा आलेला आहे, यांचे विकासाचे विषय नसतात,
विकासाचे मुद्दे कधीच बोलत नाही. ह्यांचे फक्त टीका टिप्पणीवरचे विषय असतात, भाषणं पण तेच असतात. लोकंसुद्धा कंटाळलेले आहेत. लोक जातात त्यांच्या सभेमध्ये गेल्यानंतर त्यांचे विषय असतात की माझ्या महागाईचा काय विषय होईल का, माझ्या पोराच्या रोजगाराचा काय विषय होईल काय, माझ्या पाणीचा विषय काय होईल, पाणीचा विषय माझ्या गावातला हल होईल काय, माझ्या रस्ते चांगले होतील काय. माझ्या ह्या नगरपालिकेमध्ये तुम्हाला सांगतो अजूनपर्यंत कचऱ्याचा जो विषय आहे ना, तो एक भयंकर मोठा विषय आहे. अजूनपर्यंत त्यांनी कधी त्या विषयावरती हात घालून त्याचा विषय क्लिअर केलेला नाही. आणि अनेक मुद्दे आहेत जे लोक इथं वंचित आहेत ह्या विकासामधनं. आता मला एक सांगा की ह्यांच्याकडे सत्तेमध्ये बसल्यानंतर ह्यांच्याकडे विषय करण्यासाठी भरपूर काय आहेत, पण ते करत नाही. आता इलेक्शन जवळ आले, 5 वर्ष झाल्यानंतर आता त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं, गटाराचं काम चालू केलं. पण हे आता आम्हाला कळलं की हे परत आता एवढं करतील, पुढच्या 5 वर्षानंतर शेवटच्या वर्षामध्येच ते काम करतील, असं आम्हाला आता त्यांच्या गणित दिसलेलं आहे. पण आम्ही आज तुम्हाला मी वचन देतो की आज आमच्या ह्या अकोला माझ्या साहेबांच्या जे जिल्हा आहे, अनेक 30 वर्ष झाले, 30 वर्षापासून आमच्या सत्ता आहे. जिल्हा परिषदेला पण सत्ता आहे, पंचायत समितीला पण सत्ता आहे आणि नगरपालिकेतसुद्धा सत्ता आहे. काय की आम्ही नुसता 5 वर्षानंतर काम करत नाही, इलेक्शनला निवडून आल्यापासून माझ्या साहेबांचा आशीर्वाद घेऊन तिकडचे माझे कार्यकर्ते नेते काम करतात. तसंच ह्या तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये माझ्या ह्या साहेबांच्या, माझ्या प्रकाशसाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निवडून आल्यानंतर जशी अकोलामध्ये काम चालू आहे तशीच पद्धत आमच्या ह्या खेड तालुक्यामध्ये राहील आणि लोक आमच्या विकासामध्ये सुखी राहतील, हे मी तुम्हाला चांगली आणि खात्रीलायक शब्द देतो. आपण सीमाताई जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल जनतेला माहिती काय द्याल? सीमा जाधव हे आजची कालची नाव घेऊन मी त्याला उमेदवारीमध्ये नाव दिलेलं नाही. सीमाताई ही माझी खूप जुनी कार्यकर्ता आहे, जे पहिले काँग्रेसबरोबर काम करत होती आणि त्याचा काम आणि त्यांनी 2011मध्ये ती स्वतः उभी होती. शिकलेली पण आहे, त्याला अनुभव पण आहे, सगळ्या गोष्टीची त्याला नॉलेज आहे आणि त्या उमेदवाराची मला पूर्णपणे खात्री आहे की त्याच्या चांगल्या पद्धतीने ह्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष जेव्हा होईल त्याच्या चांगल्या पद्धतीने जनतेला सेवा करण्याची संधी जे ते जनता त्यांना देणार आहेत, त्याचा फायदा पूर्णपणे ते जनतेला देतील असं मला खात्री आहे. ठीक आहे, एकंदरीत तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे. मात्र आता तुम्ही पहिल्यांदा ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचा एक सक्षम उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे, सीमाताई जाधव हे नाव आपण लोकांना सांगितले का महत्त्वाचं आहे. मात्र आता मतदारांसोबत संवाद साधत असताना नेमकं मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल की कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी सहकार्य करावं? मतदान घेऊन आमच्या उमेदवाराला मतदान कसं करावं आणि का करावं हा एक मोठा विषय आहे. एकदम सोपा आहे. गेले 5 वर्ष तुम्ही जाऊन बघा. आत्ता मी रस्त्यातनं आलो, बाजारात फिरा. आज मी तुम्हाला सांगतो आपल्या ह्या शासकीय रिझर्व जागा एवढी मोठी आहे, शासकीय एवढी मोठी रिझर्व जागा आहे, त्याच्यामध्ये कुठेही पार्किंगची जागा नाही. नंबर 1. त्या पार्किंग जर जागा असेल तर लोकांमध्ये गाड्या घेऊन जायला वगैरे जे काय त्रास आजला जो काय होतो आहे तो त्रास ते जनतेला होणार नाही. ते आमच्या नजरेत आहेत, त्यांचं काम पहिलं आणि ते करू. राहिला दुसरा काम, ह्या दापोलीच्या रोडला म्हणजे दापोली आणि खेड रोड हा जो आमचा जो अंतर आहे, त्या अंतर रोडला हायवेची सिस्टम नाही आहे. मग त्या गाड्या जे काय येतात आतमध्ये, टँकर येतात, ट्रक येतात, अनेक काय गोष्टी हेवी जेव्हा ट्रॅव्हल्स येतात, त्या लोकांना रस्त्याला हा रस्ताच नाही त्यांचा पहिली गोष्ट. मग त्यांना एक पर्याय मागून एक रस्ता त्यांना आपल्याला द्यायला पाहिजे. त्याच्यावरती पण माझा फोकस राहणार आहे माझ्या उमेदवाराला घेऊन. आणि ते जर झालं तर बरेचसे जनतेला इथं चालण्या फिरण्यासाठी, बाजारात जाण्यासाठी खूप मोठा एक दिलासा होईल. आणि दुसरी एक महत्त्वाचा माझ्याकडे एक ह्या खेड शहरामध्ये 2005 पासून आम्ही बघतो, 2005 पासून पूर येतो, बाजार भरतो, बाजार भरल्यानंतर मग
पूर्ण बाजाराची नुकसान होते, दुकानदारांचं नुकसान होतो. ह्याच्यामध्ये अजूनही त्याचा काहीही विकास झालेला नाही. फक्त आला की ते पाणीला मग ते परत दुकान बंद करणं, सामान वर ठेवणं, अचानक पाणी आलं की त्यांचा लॉस होणं आणि त्यांची भरपाई किती 10,000 5,000. अशा पद्धतीने जे काय जनता आमची बाजारातली, जे काय मार्केटचे, जे काय बिझनेस करणारे जे लोक आहेत, ते जेवढं ह्या वर्षामध्ये 5 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये 8 वर्षामध्ये कमवून, 8 वर्षामध्ये कमवून त्यांच्या जो शेवटचा जो पाणीचा पावसाळ्याचा जो दिवस येतो ना, त्या दिवसामध्ये सगळं वाहून जातो. त्यांची कमाई वर्षाची पूर्णपणे निघून जाते. आणि अशा पद्धतीचा जो काय मी सर्वे केलेला आहे, त्यांच्या पाणीचा, त्यांच्या जो का पुढचा जो पाणी बाजारात येतो, त्याच्यासाठी खास माझ्या प्रकाश साहेब आंबेडकरांना घेऊन मी व्यवस्थितपणे त्यांच्या आमच्या बाजारातला विकास करणार आणि त्यांना पूर्णपणे बाजारच्या मार्केटच्या लोकांना व्यवस्थितपणे आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांचा जो पाणी येतो पुढचा, त्याचा पूर्णपणे त्याचा काहीतरी मार्ग वेगळा करून ते एक विकास करण्याचा माझा विषय आहे. हा एक विषय झाल्यानंतर महत्त्वाचा एक विषय तुम्हाला एक सांगतो. आपल्या ह्या मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो, एक भाजी मंडीचा विषय नाही. एक माझा एक विषय असा आहे की जसं आता नाशिकला एक भाजी मंडीचा मोठा बाजार आहे, वरती कोकणला एक आहे, तसं आम्हाला या खेड शहरामध्ये एक मोठा भाजी मार्केट करण्याचा एक उद्देश आहे, जेणेकरून लोकांना त्याचा पूर्णपणे ताजी भाजी मिळेल आणि मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांच्या होलसेल रेटमध्ये भाजी मिळेल आणि चांगल्या पद्धतीने ती सर्व्हिस मिळेल. अशा पद्धतीचा तो एक माझा एक फोकस आहे की ते जेणेकरून जनतेला त्याची सेवा मिळेल. आणि करण्यासाठी भरपूर काय आहे. आज तुम्हाला सांगतो की प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही जा, शिक्षणामध्ये एवढा महाग विषय आहे ना की त्यांना पैसे द्यायला फीस नसतात, पण त्या कॉलेजला, प्रत्येक कॉलेजला जाऊन, प्रत्येक कॉलेजच्या स्कूलला जाऊन, प्रायव्हेट काय शाळा आहात त्यांच्यासाठी, माझ्या गरीब लोकांसाठी जे काही शाळेमध्ये मोठी फीस जी आहेत, ज्या फीसवरती ते पोरं माझे शिकू शकत नाही, त्या कॉलेजवरती पण जाऊन त्यांच्या सगळ्या लोकांचे फी कमी करून त्या आमच्या पोरांना मदत करायचं काम मी करणार. हा एक विषय. तर आता बरेचसे करण्यासाठी भरपूर काय आहेत, पण तुम्ही आज मला पहिल्यांदा ह्या इलेक्शनमध्ये मी उतरल्यानंतर तुम्हाला थोडक्यातच मी सगळं सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मी जिथं पक्षामध्ये काम केलेलं आहे, त्या पक्षाचा सगळा अनुभव माझ्याकडे आहे आणि त्या अनुभव तो पूर्णपणे माझ्या ह्या खेड शहराच्या जनतेला देणार आहे, हे मी तुम्हाला विश्वास देतो. आणि माझ्या जनतेने हे जे काय माझा ऐकतात, हे जे काय माझे विषय अजूनही आहेत, आता सगळ्याच गोष्टी मी बोलू शकत नाही, पण माझ्या जनतेने जर समजा खेड शहरामध्ये जर माझ्या उमेदवाराला साथ दिली तर हे जे काय मी बोललेलं आहे ते पूर्णपणे काम करून दाखवीन आणि कायमस्वरूपी तुमची सेवा करीन. आणि ह्यासाठी माझ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा. हे मतदानाचा फायदा तुम्हालाच होईल आणि एक कायम राहील, हे तुम्हाला मी वचन देतो. आणि ह्या वचनला मी कायम राहीन आणि माझ्या साहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचं नाव ह्या तालुक्यामध्ये शिरवात होईल, असं तुम्ही मला ताकद द्यावं आणि मला काम करण्याची संधी द्यावं, हीच तुम्हाला मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद. तर हे होते सादिकभाई काजी, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. त्यांनी खेड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार त्यांनी प्रवेश अर्ज सादर केलेला आहे आणि नेमके काय त्यांच्यासमोरची उद्दिष्ट आहेत, कोणती कामं आहेत, कोणत्या भूमिकेतून ते जनतेसमोर जाणार आहेत ते आपल्यासमोर सांगितलेलं आहे. आणि जनतेला आवाहन केलेलं आहे की या शहरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करावं, अशा पद्धतीचं आव्हान देखील त्यांनी सर्व मतदार बंधू भगिनींना केलेलं आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये यांची प्रचार यंत्रणा कशी गती घेते आणि मतदारांचा कसा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी आपण नक्कीच पुन्हा एकदा भेटू. तुर्तास आपण आमचे संवाद साधलात. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.